श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ दुरुस्य सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी स्वरूप असलेल्या स्वामी भक्तांना माझे प्रणाम. काल आपण निरूपणामध्ये स्त्री शक्ती किती महत्वाची आहे यावरती आपण बघत होतो. त्याचा उर्वरित भाग आज आपण घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण एक दत्त मंत्र म्हणणार आहोत. दत्त मंत्र म्हणायचा आहे. सर्वांनी व्यवस्थित आसनावर बसायचे. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसायचं आहे. पायाखाली आसन घ्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मान ताठ ठेवायची आहे. शरीर ढिल्लं सोडायचं आहे. हात जोडायचे आहेत. डोळे मिटायचे आहेत आणि मंत्र एकाग्रपणे ऐकायचा आहे. हा मंत्र सुद्धा खूप फलदायक आहे. सर्व संकटातून मुक्त करणारा असा हा मंत्र आहे. पण मंत्राचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मंत्र हा जे करायचे असतात, काही मंत्र तांत्रिक मंत्र जे असतात ते गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करायचे. तर सर्व तयार आहात? सर्व व्यवस्थित बसलेले आहात? छानपैकी डोळे मिटायचे आहेत. हात जोडलेले आहेत. पाठीचा कणा ताठ आहे. पोटात श्वास घ्यायचा आहे आणि आता मी मंत्र म्हणतो तो मनन करायचा आहे, स्मरण करायचं आहे, आठवायचं आहे. झम द्रा विपुल मूर्ते नमः स्वाहा. 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 झम द्रा
विपुलमूर्तये नमः स्वाहा। ॐ झं द्रां 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 विपुलमूर्तये नमः स्वाहा। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। हाताचं घर्षण करायचं आहे आणि आपल्या डोक्यावरनं, चेहऱ्यावरनं, शरीरावरनं फिरवायचं आहे। सर्व व्याधीनाशक, सर्व संकटातून मुक्त करणारा हा मंत्र आहे। या मंत्रामुळे कुटुंबात आनंद निर्माण होतो, सदस्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते। तर असा हा आपला आजचा हा मंत्र होता। आता आपल्याला जायचं आहे स्त्री शक्ती, नारीत्व, की स्त्रिया कशा होत्या, स्त्रिया किती शक्तिशाली होत्या आणि स्त्रियांमध्ये आत्ताचा जो न्यूनगंड निर्माण झालेला आहे तो त्यावेळी नव्हता, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। काल आपण माता सती पार्वती बद्दल आपण जाणून घेतलं। आता आपल्याला ब्रह्मवादिनी वेदज्ञ गार्गी ऋषी होती, ती ऋषी गार्गी बद्दल समजून घ्यायचं आहे। ऋषी गार्गी होती बघा। हा, तर गार्गी जी होती तिच्याबद्दल की थोडक्यात मी तिच्याबद्दल सांगणार आहे। म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिला दार्शनिक म्हणजे तत्वचिंतक अशा स्त्रिया होत्या आणि परंपरा ही फार मोठी आहे। वेद जे बनवले हे पुरुषांनी बनवले नाहीयेत, पुरुषांबरोबर स्त्रियांनी सुद्धा वेदांमध्ये योगदान दिलेलं आहे। गर्गवंशाची वचकनु नामक ऋषीची पुत्री वाचकन्वी गार्गी। असं होतं की राजा जनक जे होते, कृपया माईक बंद करायचा आहे, कृपया माईक बंद करायचा आहे। कृपया माईक बंद करायचे आहेत।
कृपया माईक बंद करायचे आहेत. कृपया माईक बंद करायचे आहेत. कृपया माईक बंद केलेले असतील तर असं मानलं जनक राजा जे होते ते प्रतिवर्षी आपल्या दरबारामध्ये माईक बंद करा कृपया. सर्व स्वामी भक्तांना नम्र विनंती की माईक बंद करायचे आहेत. आवाज इथे येतोय. तर राजा जनक जे होते ते प्रतिवर्षी आपल्या दरबारामध्ये शास्त्रार्थ ठेवायचे. म्हणजे शास्त्रार्थ म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायला गेलं तर डिबेट ते ठेवायचे. म्हणजे एक विषयांवरती चर्चासत्र व्हायचा. त्या गोष्टींवरती मोठे मोठे ज्ञानी विद्वान ऋषी येऊन त्या विषयावरती वाद घालायचे, चर्चा करायचे. डिबेट म्हणतो ना, वादविवाद प्रतियोगिता, तशी ती डिबेट म्हणजे त्यावेळी शास्त्रार्थ म्हणतो आपण, तो ठेवायचे. ऐकाय वेळी काय झालं, श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी कोण अशा विषयावरती सभा आयोजित केली गेली आणि त्यांनी सांगितलं की जो शास्त्रार्थामध्ये त्या शास्त्रामध्ये जो जिंकेल त्याला 1000 गायी, त्यावेळी गायी फार महत्वाच्या होत्या. गायींना संपत्तीचे कारक मानलं जायचं. गायी म्हणजे ज्याच्याकडे जास्त गायी तो सर्वात श्रीमंत. मग 1000 गायी त्या विद्वान व्यक्तीला दिले जाणार. पण त्या गायी कशा असणार आहेत, रत्न जडित, त्यांच्या अंगावर अलंकार घातलेले, रत्न जडित अलंकार घातलेले अशा 1000 गायी दिल्या जाणार जो जिंकेल त्याला. की शास्त्रार्थामध्ये जो जिंकेल त्याला ह्या गायी मिळणार. सुरुवात आता ह्याच्यामध्ये ज्ञानी ठरवायचा कसा. मग हे ज्ञानी ठरवण्यासाठी की ठराविक जज तयार केले गेले. आता आपण जज असतात तसे प्रकारचे ज्ञानी लोक तिथे उपस्थित केले गेले. याज्ञवल्क्य ऋषी जे होते त्यांनी अतिशय छानपैकी आपल्या शिष्यांना सांगितलं, ह्या ज्या 1000 गायी तयार ठेवलेल्या आहेत, याज्ञवल्क्य ऋषींनी आपल्या शिष्यांना सांगितलं, आत्मविश्वासपूर्वक सांगितलं की ज्या ह्या 1000 रत्न जडित गायी आहेत त्यांना आपल्या आश्रमाकडे घेऊन जा. कारण त्यांना वाटत होतं की ते विजेते होणार. मग त्यांनी म्हणले की मी घेऊन जातो गायी. लगेच दुसरे ऋषी उपस्थित राहिले, आम्ही तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत, आम्ही तुमच्याशी वाद घालण्यास तयार आहोत, डिबेट करायला तयार आहोत. आणि प्रत्येक जण एक जण येऊन याज्ञवल्क्य यांच्या बरोबर शास्त्रार्थ करायला लागले. जे जे प्रश्न विचारायचे समोरचे ऋषी त्यांना परफेक्ट उत्तर, योग्य उत्तर ते देत होते. त्या सभेमध्ये वेदज्ञ स्त्री, जिला वेदाचं संपूर्ण ज्ञान होतं, अशी स्त्री गार्गी उपस्थित होती. आणि तिने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिने पहिला प्रश्न विचारला की महर्षी, ऋषीवर, तुम्ही स्वतःला सर्वात मोठा ज्ञानी समजता आणि ते तुम्ही काय केलेलं आहे, आपल्या शिष्यांना आदेश दिलेला आहे की ह्या गायी हाकलत आपल्या आश्रमात घेऊन जा.
एवढे तुम्ही स्वतःला विद्वान समजता का? एवढे तुम्ही विद्वान आहात का? मला हे करायचंय. तर याज्ञवल्क्याने कहा, म्हणजे सांगितलं, हे आई, हे माते, बघा, स्त्रीला, प्रत्येक स्त्रीला मातेचा उपमा दिलेली आहे. ती छोटी असो किंवा मोठी असो. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाला आईच म्हणायचे, मा साहेब म्हणायचे. त्यांनी सांगितलं की मी स्वतःला ज्ञानी समजत नाही, परंतु या गायी बघून माझ्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला आहे. मग गार्गींनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मोह उत्पन्न झालेला आहे, तुम्हाला बक्षीस मिळवण्यासाठी मोह उत्पन्न झाला हे कारण मला पटत नाही. जर सगळ्या सभासदांची परवानगी असेल, इथे बसलेल्या उपस्थित ऋषी मुनींची, ज्ञानी लोकांची मला परवानगी असेल, तर मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याचं संतोषजनक उत्तर तुम्ही द्या. आणि तुम्ही दिलं तर ह्या गायी तुम्ही निश्चितपणे घेऊन जा. सर्वजण बाकी सभासद खुश झाले. आता कोणीतरी याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्न विचारून हरवणार. श्री स्वामी समर्थ. कारण की सर्वजण याज्ञवल्क्य ऋषींच्या समोर हारलेले होते. सर्वांनी लगेच आज्ञा दिली, विचारा विचारा विचारा, त्यांना प्रश्न विचारा. गार्गीने त्यांना प्रश्न केला, हे ऋषीवर, पाण्याबद्दल असं म्हटलं जातं, ज्याही पदार्थामध्ये त्याला टाका तो त्यामध्ये मिसळून जातो. बरोबर? पाण्याबद्दल असं करत की कुठलाही पदार्थ तुम्ही पाण्यात टाका तो त्यामध्ये मिसळून जातो. पाण्यामध्ये कुठलाही पदार्थ टाका तो मिसळून जातो. तर मग हे पाणी जे आहे हे कशात मिसळलं जातं? पाण्यामध्ये पदार्थ सर्व मिसळले जातात, पण पाणी कशामध्ये मिसळलं जातं याचं उत्तर द्या. पहिला प्रश्न खूप सरळ होता, सोपा होता, पण ह्या छोटासा प्रश्न विचारला, याज्ञवल्क्य ऋषी चिडले, रागवले. पण त्याने स्वतःला आवरलं आणि त्यांनी सांगितलं की जल जे आहे, पाणी जे आहे, शेवटी कुठं मिसळतं? वायू रूपामध्ये जातं. कशामध्ये जातं ते? वायू रूपामध्ये मिक्स होऊन जातं, वायू रूपामध्ये विरघळून जातं. मग गार्गीने त्यांना पुढचा प्रश्न विचारला, मग वायू कशामध्ये मिक्स होऊन जातो? मग याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं की वायू जो आहे तो अंतरिक्षमध्ये, ब्रह्मांडामध्ये विलीन होतो. पण पुढचा प्रश्न गार्गीने याज्ञवल्क्याला विचारला. असे उत्तर देत गेले, ते उत्तर देत गेले. म्हणजे तिने प्रश्न विचार, गंधर्व लोक, आदित्य लोक, चंद्रलोक, नक्षत्र लोक, देवलोक, इंद्रलोक, प्रजापती लोक, ब्रह्मलोक, असं सर्व तिने प्रश्न विचारत शेवटी ती आली ब्रह्मलोकामध्ये आली. आणि तिने विचारलं की ब्रह्मलोक कशामध्ये मिक्स होतो, विरघळून जातो, रूपांतरित होतो? हे उत्तर ऐकल्यावर, ह्या प्रश्न ऐकल्यावर गार्गीवर याज्ञवल्क्य ऋषी चिडले आणि ते सांगले, गार्गी माती प्राक्षिर्मा ते मृथा व्याप्तम. गार्गी, इतके प्रश्न विचारू नकोस, माझं डोकं फुटून जाईल. बघा, तिच्या प्रश्नांचे उत्तर देत देत ते शेवटी अशा परिस्थिती झाली की ते म्हणे की एवढे प्रश्न विचारू नकोस की ज्याने माझं डोकं फुटेल. पण खरा जो वक्ता असतो, खरा जो ज्ञानी असतो,
तो कसा असतो, त्याला माहिती असतं की कधी बोलायचं असतं आणि कधी चूप राहायचं असतं, कधी शांत राहायचं आणि कधी बोलायचं हे माहिती असतं. याज्ञवल्क्यांची रागवलेले होते ते रागवत गेले, ती शांतपणे ऐकत गेली आणि ती ऐकत गेली आणि ते चिडत गेले, ती ऐकत गेले चिडत गेले. आणि अशा पद्धतीने गार्गीने त्यांच्या विजयामध्ये अडथळा निर्माण केला. शेवटी तिने विचारलं ऋषीवर की ज्या प्रकारे काशी अयोध्याचा राजा जो आहे एक साथ दोन अचूक दोन बाण एकत्र दोन बाण धनुष्यावर चढवून आपल्या शत्रूचा नाश करतात, तशाच प्रकारे मी तुम्हाला दोन प्रश्न विचारते. याज्ञवल्क्यांनी कहा विचार. तिने विचारलं स्वर्गलोकाच्या वरती जे काय आहे आणि पृथ्वीच्या खाली जे काही आहे आणि या दोघांच्या मध्ये काहीतरी आहे, ह्या मध्ये जे आहे म्हणजे पृथ्वीच्या वरती आणि पृथ्वीच्या खाली आणि ह्या दोन्ही म्हणजे वरती आणि खाली यांच्यामध्ये जे आहे हे कशाने भरलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणतो, आता आपण स्पेस म्हणतो, काय म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये स्पेस म्हणतो, अंतरिक्ष म्हणतो. म्हणजे तिचा पहिला प्रश्न काय होता, पहिला प्रश्न तिने विचारला स्पेस बद्दल, अंतरिक्ष बद्दल, आणि दुसरा प्रश्न काय होता पृथ्वीच्या खाली म्हणजे टाइम बद्दल होता. म्हणजे स्पेस आणि टाइम याच्या बाहेर जगात काहीही नाही. एका बाणात तिने दोन गोष्टी विचारल्या होत्या आणि तिने विचारलं की सारा ब्रह्मांड, मग हे जे बनलेलं आहे हे ब्रह्मांड हे कोणाच्या अधीन आहे. त्यावरती याज्ञवल्क्यांनी का एतस्य वा अक्षरम प्रशासने गार्गी, हे जे विश्व बनलेलं आहे हे अविनाशी तत्व आणि अनुशासन मध्ये भरलेलं आहे. ते नियमानुसार चालत राहतं. पृथ्वी आपल्या नियमानुसार चालते, मंगळ आपला नियमानुसार, सूर्य आपला नियमानुसार, चंद्र आपल्या नियमानुसार, प्रत्येक ग्रह जो आहे तो आपल्या नियमानुसार चालत असतो. आणि अविनाशी तत्व आहे. अविनाशी तत्व म्हणजे काय, ऊर्जा. ऊर्जा ही अविनाशी आहे, ऊर्जा कधीही नष्ट होत नाही. सारं ब्रह्मांड जे आहे हे अविनाशी तत्वाने भरलेलं आहे. आणि तिने विचारलं होतं की हे ब्रह्मांड कोणाच्या अधीन आहे, आणि त्या ह्याच्यावरती ते उत्तर देऊ शकले नाहीत. आणि त्या राज्यसभेमध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी गार्गीला ब्रह्मज्ञानी म्हणून स्वीकारलं, तिची प्रशंसा केली. अशा प्रकारे गार्गीने, एका स्त्रीने अत्यंत विद्वान अशा ऋषीचा अहंकाराचा पराभव केला. म्हणजे मला एवढी गोष्ट सांगायची गरज का वाटली, तर स्त्रियांमध्ये एवढं ज्ञान असतं. आणि हे जे आहे याज्ञवल्क्य ऋषी आणि गार्गी यांचे प्रश्न उत्तर आहेत. ह्या प्रश्न उत्तरांचा एक ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाचं नाव आहे बृहदारण्य उपनिषद. आणि उपनिषद वेदांचा एक भाग आहे. विचार करा की तुम्ही किती विद्वान आहात, तुम्ही किती ज्ञानी आहात. फक्त स्वरूप ओळखायला शिका. हे मी का सांगायचं, एवढं कळलं सांगायचं गरज होती की एवढ्या पुरुषांमध्ये जनक राजाच्या दरबारामध्ये तिने ब्रह्मज्ञानी लोकांना पराजित केलेलं आहे. म्हणून ती ब्रह्मवादिनी वेदज्ञ ऋषी मैत्रीय होती.
तिने स्त्री जातीचा मान वाढवला आणि साबित केलं की स्त्री सुद्धा एक पुरुषाच्याही पुढे जाऊ शकते किंवा त्या बरोबरीने ती ज्ञान ग्रहण करू शकते. अशा अनेक स्त्रिया होत्या. विश्ववारा, लोपामुद्रा, घोषा, इंद्रायणी, देवयानी, सीता, द्रौपदी, कुंती, हे सर्व जे आहेत हे होत्या. कौशल्या ही सुद्धा प्रचंड विद्वान स्त्री होती. म्हणजे सांगायचं मला हेतू असा आहे की आपण जे आहोत आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे आपण बघत नाही. आपल्या स्वतःच्या स्वरूपाकडे, आपण स्वरूपाकडे जर बघितलं तर आपल्याला आपल्या आजूबाजूला ज्या हे आहेत, ज्ञान आपलं किती आहे, आपण कशा पद्धतीने आहोत हेच कळेल. दुसरी स्त्री होती मैत्री. हिचं वर्णन तुला बृहद आरण्य उपनिषदेमध्ये मिळतं. बरोबर, मैत्रियेचं. त्यानंतर लोपामुद्रा ही अगस्त्य मुनींची पत्नी. ही सुद्धा महान दार्शनिक स्त्री होती. ऋग्वेदामध्ये लोपामुद्रा आणि अगस्त्य ऋषी यांचा संवादाचं वर्णन आहे. शास्त्रोक्त यज्ञ, पौराणिक ज्ञान ह्याच्याबद्दल लोपामुद्रा खूप विद्वान स्त्री होती. सची ही ऋग्वेदामध्ये सुद्धा सचीचा जो आहे, हिचा ऋग्वेदामध्ये सचीचा उल्लेख आलेला आहे. ही जी होती ही इंद्रायणी पण होती आणि तिने अतिशय प्रचंड विद्वान आणि अतिशय शक्ती संपन्न अशी स्त्री होती आणि तिला इंद्राच्या प्रचंड असा सन्मान होता. घोषा हिच्याबद्दल ऋग्वेदामध्ये माहिती मिळते. तिला मंत्रांचे सिद्धहस्त होती. तिने अनेक मंत्र निर्माण केले. अध्यात्म आणि दर्शन ह्याची ती प्रचंड ज्ञानी अशी स्त्री होती. मधु विद्या नावाची जी विद्या निर्माण केली ती घोषाने तयार केलेली आहे. वैदिक विज्ञान जे आपण सायन्स म्हणतो ते वैदिक विज्ञानाची सुरुवात घोषामुळे झालेली आहे. म्हणजे वैदिक विज्ञान म्हणजे मेडिकल सायन्स. मेडिकल सायन्स जे आहे तीचं ज्ञान पूर्णपणे घोषाला येत होतं आणि ती उत्कृष्ट प्रकारे डॉक्टर होती त्या काळातली. त्वचेच्या बद्दलच्या सर्व गोष्टी तिला माहिती होत्या. प्लास्टिक सर्जरी सारख्या गोष्टी तिला माहिती होत्या. अशा या विद्वान स्त्रिया, त्यांना शिक्षणाचा अधिकार त्या काळात सुद्धा होता. पण मधल्या काळामध्ये पराक्रांत लोक आली, आक्रांत लोक आली, देशावरती प्रचंड आक्रमण झाली आणि त्या आक्रमणापासून स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी पुरुषांना स्त्रियांना घरामध्ये बसवावं लागलं. पण नंतर काय झालं, ती एक प्रथा तयार होऊन गेली की स्त्रियांनी पुढे येऊ नये. पण पुरुष हे विसरून गेले होते की स्त्रिया स्वरक्षण करू शकतात. त्या स्वरक्षण करू शकतात कारण त्या दुर्गाच्या प्रतीक आहे, महाकालीचे प्रतीक आहेत. तर अशा या काळामध्ये स्त्रियांना सर्व शिक्षणाचा अधिकार होता. म्हणून मी आता इथं आलेलो आहे की गुरुमंत्र स्त्रिया घेऊ शकतात की नाही. तर याचं उत्तर आहे की स्त्रियांना गुरुमंत्र घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. दत्त मंत्र घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. अनुसयाचे पुत्र दत्तात्रय आहेत. अनुसयानी सारखी प्रचंड विद्वान अशी स्त्री की जिला सर्व वेदांचं ज्ञान होतं, तिच्या समोर सूर्य कापायचा की तिला उष्णता लागू नये म्हणून सूर्य शीतल व्हायचा, वारा तिला त्रास देऊन मंद मंद व्हायचा. म्हणजे तिचं कमांड कशावर होतं, ह्या पूर्ण वातावरणावरतीचा कंट्रोल होता. एवढे ती विद्वान होती. क्लायमेट कंट्रोल, आता आपल्याकडे सिस्टम असते ना एसी मध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा मोठमोठ्या
लॅब ज्या असतात त्या लॅबमध्ये क्लायमेट कंट्रोल हा प्रकार असतो. तसा क्लायमेट कंट्रोल तिने तिच्या आश्रमात केलेला होता. तिच्या आजूबाजूला तो क्लायमेट कंट्रोल होता. म्हणजे ती किती विद्वान असेल ह्याचा विचार करा. तर अशा या आपल्या आदर्श स्त्रिया ह्या तुमच्या पूर्वज आहेत. तर कधीही स्वतःला कमी समजू नका की आम्हाला अधिकार आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला कधीच येऊ नये. कारण तुम्ही आहात म्हणून सृष्टी आहे, तुम्ही आहात म्हणून निर्मिती आहे. सर्व प्रकारची निर्मिती, ज्ञानाची निर्मिती असो, पराक्रमाची निर्मिती असो, संस्काराची निर्मिती असो, संपत्तीची निर्मिती असो, ज्ञानाची निर्मिती, सर्व 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 निर्मितीचा अधिकार तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही एवढ्या उच्च आहात की तुम्हाला हा प्रश्न चुकून सुद्धा यापुढे पडू नये. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलींना, तुमच्या सुनांना, तुमच्या येणाऱ्या ओळखीच्या मैत्रिणींना हे सांगा की आपण खूप शक्तिशाली आहोत. आपण आहोत म्हणून विश्व आहे, आपण आहोत म्हणून ब्रह्मांड आहे. हे मायाचं स्वरूप जे आहे स्त्रीच आहे. एवढी मोठी गोष्ट त्यासाठी सांगितली की का सांगायचं, शॉर्ट मध्ये सांगावं लागले तुम्हाला की तुमचं ज्ञान केवढं अफाट आहे. तर तुम्हाला तो मंत्राचा अधिकार आहे. मंत्र दीक्षा तुम्ही घेऊ शकता कारण तुम्ही या विश्वाचा निर्माण करणारे स्वरूप आहात. तर यापुढे असा कधी स्वतःला कमी समजू नका. स्वतःकडे एक अभिमानाने बघा की आम्ही आहोत म्हणून सृष्टी आहे, हा भाव निर्माण करा. दुर्बळ बनायचं नाहीये, सबळ बनायचं आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आपण हे जिजाबाईवरनं शिकलेलोच आहोत. आई काय करू शकते हे आपल्याला शिवाजीवरनं कळू शकतं. तर ब्रह्मांडामध्ये माता ही पहिली गुरु असते की जी मुलाला गुरु दक्षिणा देते, गुरु दीक्षा देते. जेव्हा अजून एक सांगायचं राहिलं की त्यावेळी स्त्रियांच्या सुद्धा मुंज व्हायची. मुंज म्हणजे काय की 7 वर्ष पूर्ण झाले की शाळेतला पहिला दिवस. तर शाळेत जाण्यासाठी तुम्हाला मुंज करावी लागते. एक विधी असायचा, तो विधी करून तुम्हाला शाळेत पाठवलं जायचं. तर हा जो मुंज विधी होता, यज्ञोपित धारण करण्याचा विधी होता, त्यावेळी स्त्रियांना सुद्धा त्याचा अधिकार होता. फक्त मुलांनाच शाळेत जायचा अधिकार, स्त्रिया पण जायच्या शाळेत त्यावेळी, गुरुकुलामध्ये जायच्या. गंमत अशी की सीता सुद्धा धनुष्य बाण जो होता शंकरांनी दिलेलं शिवधनुष्य, ती सतत खेळायची त्याबद्दल. म्हणजे त्याशी लढाई उचलायची, त्यांना बाण चढवायची, प्रत्यंच्या लावायची, बाण चढवायची. तिने धनुर्विद्येत शिक्षण घेतलं होतं, सर्व प्रकारचं तिने शिक्षण घेतलं होतं. गंमत अजून एक सांगायची राहिली की त्या काळामध्ये स्त्रियांना स्वयंवराचा अधिकार होता. स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार त्यावेळेच्या स्त्रियांना होता. फक्त आई वडील सांगायचे की बाबा रे, ही माणसं ही तुझ्या लग्नासाठी इच्छुक आहेत, तुझ्यावर लग्न करण्यासाठी अशी लोक आलेली आहेत. मग त्या प्रत्येकाचा बायोडाटा वाचून दाखवला जायचा. तो बायोडाटा किंवा रिझ्यूम म्हणा, बायोडाटा वाचून दाखवल्यानंतर ती प्रत्येकाचा बायोडाटा वाचल्यानंतर ती ठरवायची मला कुठल्या मुलाबरोबर लग्न करायचं आहे, माझं आयुष्य मला कोणाबरोबर घालवायचं आहे, हा तिला अधिकार होता. आणि ती त्या पद्धतीने ते बायोडाटा वाचून झाल्यानंतर ती एखाद्या मुलाला पसंत करायची आणि त्यावर लग्न करायची.
त्या मुलं पसंत नव्हती करत मुलींना, मुली पसंत करायच्या आणि ठरवायची मला कोणाबरोबर लग्न करायचंय. आई वडील नव्हते ठरवत हे ह्याच्याशीच लग्न कर, असं नव्हतं. मुली निमूट पण लग्न करतात, तसं नव्हतं त्या काळात. एका मुलीच्या लग्नाला 100 2 हजारापर्यंत लोक तिथे लग्नाला यायची आणि त्यातून ती ठरवायची की माझा कुठला पती माझ्यासाठी योग्य आहे. स्वयंवर असं होतं. स्वयंवरामध्ये मग भरपूर लोक यायची म्हणून तिथे पण लावला जायचा की बाकीचे लोक कमी व्हावीत, फापट पसारा कमी व्हावा म्हणून पण लावला जायचा. सांगायचा मुद्दा असा की त्या काळामधल्या स्त्रिया लढाया करायच्या, शिकारी करायच्या. आपले जे शिल्प आहे त्या शिल्पावरती तुम्ही जर बघितलं तर स्त्रिया शिकार करतानाची फोटो कोरलेली आहेत, शिकवतानाची फोटो कोरलेली आहेत. स्वयंवर तर तुम्ही ऐकलेलंच आहे. एवढा अधिकार त्या काळातल्या स्त्रियांना होता. तर कृपया माझ्या सर्व माता आणि भगिनींनी स्वतःला सबला समजायचंय, अबला समजायचं नाहीये. त्यांना सर्व मंत्र शिकण्याचा अधिकार आहे, गुरुदीक्षा घेण्याचा अधिकार आहे. त्या स्वतःच गुरु आहेत. पहिल्या लक्षात घ्या, त्या तुम्ही सर्व स्वतः गुरु आहात, कारण तुम्ही तुमच्या मुलांना पहिलं बोलणं शिकवता, तुम्ही त्याच्या गुरु आहात. चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, संस्कार करतात. तर तुम्ही पहिल्यांदा गुरु आहात. तुम्हाला स्वतःला गुरुमंत्र घेण्याचा, दत्त दीक्षा घेण्याचा अधिकार पूर्णपणे आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. त्यासाठी हे निरूपण थोडस वाढलं. तुमचा वेळ, मी जेवणाचा वेळ घेतला त्याबद्दल क्षमस्व. पुढचं पण असंच आपण निरूपण घेऊ. आपल्या निरूपणामध्ये आत्मबोध असतं, आत्मचिंतन असतं आणि ज्ञानामध्ये आपण भर पडणाऱ्या गोष्टींचाच विचार करतो. श्रद्धा ही डोळस असली पाहिजे याच्यावर आपण जास्तीत जास्त भर देतो. कुठलीही अंधश्रद्धा वाढू नये याची आपण काळजी घेत असतो. तर आपलं निरूपण जे आहे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावं. तसंच आपल्या मित्र, परिवार किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना जास्तीत जास्त याच्यात आमंत्रित करा. त्यांच्यापर्यंत या गोष्टी जाऊ द्या. त्यांना कळू द्या की स्त्रीत्व कसं आहे ते. आणि आता हे निरूपण संपवण्याच्या अगोदर आपण परत महाराजांना प्रार्थना करतो. आपण कसली प्रार्थना करणार आहोत की आता सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना आपण करणार आहोत, बरोबर? कारण की सर्वांचं कल्याण हे आपलं कल्याण आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचंय. कारण की दुसऱ्याच तुम्ही सुख चिंतलं तरच तुम्हाला सुख मिळू शकतं. दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधीही चांगलं होत नाही. काही लोकांना खूप सवय असते, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ त्यांना खूप दिसतं. प्रत्येकाबद्दल त्यांना मनात शंका असते, संशय असतो. त्यांची चूक नाहीये, ते जसे आहेत तसं ते दुसऱ्यांकडे बघत असतात. जसे त्यांचे विचार असतात तसेच त्यांचे लोकांकडे प्रतिमा निर्माण होत असते. त्यामुळे आपण आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची, आपले विचार स्वच्छ ठेवायचे की जेणेकरून आपलं सगळं जग चांगलं दिसलं पाहिजे. हात जोडून घ्यायचेत, डोळे मिटायचेत, मनापासून सर्वांसाठी प्रार्थना करायची आहे. श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवते. आता विश्वात्मके देवे, तेने वाग्यज्ञतोष व्हावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची संकटी व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरी जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल ते तोय लाहो. प्राणी जात
हे स्वामी समर्थ, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्यांना रक्षण केले, त्यांचे मी आभारी आहे. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने पुढे पुढे जात राहिलो, ते नातेवाईक, मित्र, परिवार, शिक्षक यांचे मंगल कर. त्या सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव. स्वामी, आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आजपर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस, तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी, दया करा, सर्वांचे कल्याण होऊ दे, सर्वांना आनंदी ठेव. आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास आणि क्षमा करण्यास सक्षम बनव. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आनंदी, भक्तिवान कर. या माझ्या ग्रुपमध्ये, परिवारामध्ये सर्वांना सुखी ठेव, त्यांना आनंदी ठेव. त्यांच्या सर्व मनोकामना तू पूर्ण कर. स्वामी समर्था, हे सर्व तुझे जे भक्त आहेत ते तुझ्या स्वरूपात लीन झालेले आहेत, ते स्वामी स्वरूप झालेले आहेत. अशा या माझ्या भगिनींना, मातांना, बंधूंना सुखी ठेव, त्यांच्या इच्छा पूर्ण कर, सर्वांचं मंगल कर. श्री स्वामी समर्थ. घर्षण, हाताचं दोन्ही तळव्यांचं घर्षण करायचंय, डोक्यावरनं चेहऱ्यावरनं हात फिरवायचा आहे आणि झोपताना महाराजांना परत प्रार्थना करायची की तुझ्यामुळे आजचा दिवस आनंदात गेला. सकाळी उठल्यावर पुन्हा प्रार्थना, धन्यवाद म्हणायचं आहे की महाराज तुमच्यामुळे हा दिवस आनंदात, आजचा दिवस मी बघितला आणि आजचा दिवस आनंदात जाऊ दे. तर अशा प्रकारे आजचं निरूपण आपण इथे संपवतो. एकदा स्वामींचा गजर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्रीवल्लभ ऋषी सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.